हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आत्ता वाजत आलेले आहेत सकाळचे 8 आणि आता इथे मी किचनमध्ये भाजी चपाती बनवत आहे. मुलांची देखील अंघोळ वगैरे झालेली आहे. तर निलय किचनमध्ये आलाय आणि त्याचं चाललंय की मम्मी मला चहा चपाती हवी आहे म्हणून, तर चपातीला तूप लाव. तर त्याला म्हटलं की ठीक आहे करते मी, तोपर्यंत तू तुझं आवरून घे. तर तो त्याचा आवरतोय कारण की मग त्याचा वेळ त्यांनी सेट केलेला आहे 9चा. तर 9 वाजता तो बरोबर अभ्यासाला बसतो. तर त्याला मी असं सांगितलं होतं काही दिवसापूर्वी की टाईम टेबल तयार करून ठेवायचं आणि त्या टाईम टेबलनुसारच आपल्याला अभ्यास करायचा आहे. जोपर्यंत तू तुझं शेड्यूल बनवत नाहीये, तोपर्यंत तुला लक्षात येणार नाही की तुझ्या हातातून किती वेळ चाललाय. तर त्याने स्वतः टाईम याआधी मी बनवून दिलेलं त्याला टाईम टेबल, पण त्याच्याकडनं ना ती वही संपल्यानंतर त्याने ती रद्दीमध्ये टाकून दिली. मग नंतर दुसरं टाईम टेबल त्याने स्वतःच बनवलेलं आहे. तर साधारणपणे 9 ते 11 असा त्याचा टाईम त्याने ठेवलेला आहे. तर हे सगळं चहा चपाती वगैरे झाल्यानंतर त्याला देणार आहे नाश्ता करायला. तोपर्यंत इकडे मी हे सगळं आवरून घेते किचनचं. तर आज मला बनवायची आहे कारल्याची भाजी आणि मुलं कारल्याची भाजी खायला खरंच खूप कंटाळा करतात आणि मग दोघांनाही मी सांगितलं, की आज कारल्याची भाजीच तुम्हाला खायला लागणार आहे. कारण की मग दुसरं मी असं काहीही बनवणार नाहीये. त्याच्यामुळे ऑप्शनच ठेवलेले नाहीये त्यांना दुसरं काही खाण्यासाठी. तर मोठा मुलगा म्हणत होता, की "मम्मी मसाला लावून म्हणजे भरली कारली बनवणार आहेस का?" तर म्हटलं, की "नाही, कारल्याच्या फोडी करून मी ते बनवणार आहे." आणि अजिबातच कडू होत नाही बरं का कारल्याची भाजी तशी केली तर. तर कारली मी कशी करते, कारली चिरून त्याला मीठ लावून ठेवायचं. साधारणपणे 10 ते 15 मिनिटं जरी मीठ लावून ठेवलं ना, तर कारली मिठाच्या पाण्यामुळे म्हणजे मिठामुळे काय होतात, नरम पडतात आणि त्याचा कडवटपणा सगळा त्या पाण्यासोबत निघून जातो. मग ती कारली 2दा पाण्याने धुवून घ्यायची आणि मस्तपैकी भरपूर सारा लसूण आणि भरपूर असा कांदा लालसर रंगावरती परतून त्यामध्ये ही कारली टाकून द्यायची आणि मस्तपैकी तिखट, हळद आणि पुन्हा थोडंसं मीठ टाकायचं. कारण की कारल्याला आपण आधीच मीठ लावलेलं असतं ना, तर मग ती जास्त खारट होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण थोडीशी चव घेऊनच टाकायचं आणि छान अशी परतायची. त्याच्यामध्ये जर तुम्ही भरडसर शेंगदाण्याचं कूट जरी टाकलं ना, खूप मस्तपैकी चवदार अशी कारली होतात. पण आज मी शेंगदाण्याचं कूट देखील टाकणार नाहीये. अशीच कारली देखील खूप छान लागतात. तर इथे मी आता त्याला चपाती वगैरे बनवून दिलेली आहे. तर ना, हे जे तूप आहे गाईचं तूप, गोवर्धन तूप, घरातलं पण तूप असतं, पण त्याला माहिती नाही का निलयला हल्ली गोवर्धन तूप फार आवडतंय. त्याच्यामुळे ना त्याला गोवर्धन तूपच लावून दिलं, गाईचं आहे ते तूप. आणि तूप संपलेलं आहे. साधारणपणे हा डब्बा ना 1.5 महिन्यापूर्वी मी भरला होता, तर आता पूर्णपणे तो संपला आहे. तर तेच मी सगळं हे तूप काढून घेते आणि चपातीला लावते. काहीही वेस्ट करायचं नाही. आणि मला चांगलं आठवते, मी जेव्हा लहान असायचे आणि आम्ही जेव्हा किराणा सामान वगैरे भरायचो, तर असं सामान भरताना काही डाळी वगैरे किंवा तांदूळ, गहू, ज्वारी खाली काही पडलं ना, तर वडील आम्हाला ना ते सगळं एक-एक असा दाणा आणि दाणा असा भरायला लावायचे. कण अन् कण गोळा करायला लावायचे. आणि आणखीन एक वाक्य ते म्हणायचे, "दुकानदार वजनावरती 2-3 दाणे एक्स्ट्रा टाकत नाही. त्यामुळे आपल्याला देखील अन्न वेस्ट करायचं नाहीये." तर अशा सवयी काही आपल्या आई-वडिलांकडून आपल्याला मिळालेल्या असतात. तर त्यानंतर तशाच सवयी आपल्याला लागतात. पण चांगल्या सवयी आहेत त्या आपण लावून घेतल्या पाहिजेत. आणि याचं थोडंफार महत्त्व आपल्या मुलांना देखील पटवून दिलं पाहिजे. तर मुलगा म्हणत होता, की "मम्मी तूप संपलंय आता म्हणजे दुसरं तूप आपण भरूया ना?" तर म्हटलं, की "हो, भरूया" म्हणून. तर इथे बघा कारल्याची भाजी मी करून घेतलेली आहे. तर कारले ना मी कारल्यांना अशा बारीक फोडींमध्ये गोलाकारमध्ये कट करून घेतलेले एकदम असे चिप्स कसे असतात तसे. आणि त्याला मीठ लावून ठेवलेलं आहे. तर मीठ लावल्यामुळे काय होतं ना, कारली अशी नरम पडतात. तर मी दाखवते कशी नरम पडलेली आहेत. तोपर्यंत तेलामध्ये भरपूर सारा कांदा आणि लसूण मी फ्राय करायला घातलेला आहे. एकसाथच घातलाय आणि मोहरीची फोडणी दिली होती. मस्त. तर इतकी चटकदार फोडणी तयार होते ना आणि यातली कारली खूप छान होते. हे बघा कारली अशी मस्त मऊ झालेली आहे. तर खाऊन बघितलं मी कारलं. मिठाचं प्रमाण धुतल्यानंतर मी चेक केलंय. म्हणजे त्या अंदाजानुसार मला यामध्ये मीठ घालायला. आता हे कारल्यामध्ये म्हणजे या कांद्यामध्ये ना घरगुती मसाला घातलेला आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करते. तर अशी एकदा तुम्ही कारल्याची भाजी बनवून बघा. अजिबातच कारल्याची भाजी कडवट होत नाही. जर शेंगदाण्याचं भरडसर कूट असेल ना, तर याच वेळेस घालून द्यायचं आणि हे शेंगदाण्याचं कूट छान असं कुरकुरीत होईपर्यंत त्या भाजीमध्ये परतत राहायचं. झाकण एकदा ठेवा तुम्ही आणि त्यानंतर फक्त वाफेवरती ते कारले परतत राहा तुम्ही. इतके छान असे कारले बनतात ना, अजिबात कडू बनत नाहीत आणि शेंगदाण्याचं कूट कुरकुरीत झाल्यामुळे कारल्याची भाजी एक मस्तपैकी चटकदार बनते आणि मुलांना देखील आवडते ती.
तर हे एकदम मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यावरती ना झाकण ठेवून देणार आहे. साधारणपणे एक चांगली दणदणीत वाफ काढली की कारले लगेचच शिजतात, कारण की मिठामुळे ते नरम पडलेले असतात, जास्त वेळ लागत नाही. आणि बाकीची राहिलेली कारली ना वाफेवरती फक्त मी अशी परतत राहणार आहे, झाकण न ठेवता. मस्त कारली तयार होतात. तर इथे कारल्याची भाजी वगैरे सगळी तयार झाली आणि 9:30 झाली आणि इथे ना मी सगळं माझं ते बनवून झालं होतं, भाजी आणि चपाती. तर मी आता बाहेर आलेली. 9:30 वाजलेले आहेत आणि 9:30 वाजता माझा क्लास सुरू होतो. तर सकाळच्या बॅचला एकच मुलगी असते आणि संध्याकाळच्या बॅचला असतात बऱ्यापैकी मुलं. कारण की कसं झालेलं आहे ना, मी साधारणपणे 2 टर्ममध्ये फी घेते आणि बाकीच्या पॅरेंट्सचं असं म्हणणं आहे, की इतर क्लासेस मंथली फी घेतात आणि तुम्ही 2 टर्ममध्ये फी घेता, तर तसं का? त्याच्यामुळे ना बरीचशी पॅरेंट्स जिथे मंथली फीज घेतात तिथे त्यांनी त्यांच्या मुलांना लावलेले आहे. तर असो, जे मी ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे होणार नाहीत. जे मी ठरवलंय ते तसंच चालणार आहे. कारण की जर मी तसं केलं नाही तर त्याचं नुकसान देखील मी भोगलेलं आहे. त्यामुळे आता जे मी ठरवलंय तेच होणार आहे. तर 11:30 वाजता क्लास वगैरे सगळा झाला आणि मग सगळी चटईची वगैरे घडी वगैरे घालून ठेवली. तर इथे ना भरपूर असा पेन्सिलचा आणि असा काळपट असा पेन्सिलचा कचरा पडला. तर तो तेवढा झाडून घेते. कारण की भाजी चपाती करायच्या अगोदरच माझी लादी वगैरे पुसून झालेली असते. साधारणपणे आता तर मुलाची एक्झाम म्हणजे एक एक्झाम आणि बऱ्याचशा सुट्ट्या असतात. त्याच्यामुळे ना थोडंसं निवांत उठते. पण तरी देखील जर मी 6:30ला जरी उठले ना, तरी बऱ्यापैकी माझी झाड, लोट, लादी वगैरे होऊन जाते. तर सकाळी उठण्याचे हे फायदे आहेत. तर आता हा क्लास झाल्यानंतर पुन्हा एकदा मी हॉलला झाडू मारून घेते. म्हणजे पायाला अशी ना साधारणपणे जी धूळ लागते वगैरे, तर तसं काही होत नाही. एकदा का हॉल व्यवस्थित क्लीन करून घेतला, की मग मी किचनमध्ये जायला मोकळी. तर क्लास सुरू झाल्यामुळे मी किचन असंच ठेवून गेले होते आणि सकाळी-सकाळी किचनचा पसारा आणि अवतार बघा अशा पद्धतीचा मला वाटतं सगळ्याच घरांमध्ये दिसेल. किचन काउंटर टॉप पूर्णपणे कढई आणि भांड्यांनी भरलेला आहे. हां, आणि सिंकमध्ये देखील मुलांनी नाश्ता करून ती भांडी ठेवलेली आहेत आणि दुसरा काउंटर देखील बघत असाल तर त्याच्यावरती माझा माठ आहे, पाणी पिण्याची भांडी आहे, त्याच्यानंतर कुकर आणि मिक्सर वगैरे असं सगळं तिथे सामान वगैरे ठेवलेलं आहे. तर आता हे सगळं आवरते झटपट आणि सगळं किचन स्वच्छ करून घेते. आणि मला भात लावायचा तो मी सगळ्यात शेवटी लावते, कारण की गरमागरम भात खाण्यामध्ये मजा वाटते मुलांना, छान वाटतं टेस्टी जरा. गरमागरम भातावरती कोणतीही डाळ किंवा मग अशी वाटण लावलेली कोणतीही आमटी असेल ना, मस्त चवदार होतं जेवण असं. तर आता हे किचन वगैरे आवरून घेणार आहे आणि ही जी भांडी मी रात्री घासून ठेवलेली ना, तर मी तशीच ठेवते. पूर्णपणे निथळली ना भांडी, कोरडी झाली, की मगच मी त्या ट्रॉलीमध्ये लावून टाकते. तर आता हे सगळं आवरते आणि मग नंतर सगळ्यात शेवटी ही सगळी भांडी लावून घेणार आहे. तर आजचं माझं असं रुटीन म्हणजे साधारणपणे मी तुम्हाला 8 वाजल्यापासूनचं मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर आता बऱ्याच जणांनी एक न्यूज ऐकली असेल. साधारणपणे 3 वर्षाची काहीतरी मुलगी होती आणि तिच्यावरती रेप वगैरे करण्यात आला. तर इतकं वातावरण दूषित आहे ना आपल्या अवतीभोवतीचं आणि विश्वास म्हणून कोणावर ठेवायचा? तर हा देखील एक प्रश्न पडतो आई-वडिलांना. तर खरंच सांगते, मुलगी असो की मुलगा असो, कुठेही जात असताना आपल्यासोबत आपली मुलं ठेवत जा. आणि आज मी इथे थोड्याशा महिलांबाबत काही गोष्टी शेअर करणार आहे, ज्या त्यांच्यासाठी सुरक्षेसाठी ज्या टिप्स म्हणून असणार आहेत. अशिक्षित महिला असू दे किंवा सुशिक्षित महिला असू दे, प्रत्येकाला या प्रसंगाला कधी ना कधी सामोरं गेलं असेल किंवा हा प्रसंग भेडसावून तुम्हाला एकदा तरी आला असेल. तर मला असं म्हणायचंय, पेपर स्प्रे जो असतो ना, तो नेहमी तुमच्या जवळ ठेवत चला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एकटीने कॅबने कधीच प्रवास करू नका. कॅबची माहिती जेव्हा तुम्ही बुक करता ना, तर ती माहिती आपल्या कुटुंबाला शेअर करा. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ऑफिसमधून एकांत जागा किंवा CCTV नसलेल्या भागांपासून दूर राहा. म्हणजे कसं आहे, काहीच एव्हिडन्स वगैरे CCTVमध्ये कॅप्चर होत नाही. त्याच्यामुळे ना CCTV असलेल्या भागामध्येच तुम्ही असाल याची खात्री करा. चौथी महत्त्वाची गोष्ट, सोशल मीडियावरती पत्ता किंवा मग फोन नंबर, वेळेवर जर तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर प्लीज तुम्ही तो पत्ता, फोन नंबर पोस्ट करू नका. आणि 5वी महत्त्वाची गोष्ट, कोणी जर तुमचा पाठलाग करत असेल तर गर्दीच्या ठिकाणी जा आणि मदत मागायला घाबरू नका. तर अशा पद्धतीने सावधगिरी बाळगणं आणि आपल्या मुलांना देखील अलर्ट करणं खूप गरजेचं आहे, असं मला वाटतं. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. आजचा व्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनेलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.